धरुक ह्या संघटनेन मांद्रेची संस्था तेणे आमकां हांगा आपयले आणि एक झाडां लावपाक तेंच्या बरोबर संद दिली आमच्या भुरग्यांक। त्या बद्दल तेंचे पयलीं हांव मनपूर्वक आभार मानता। आमच्या भुरग्यांक निसर्ग जतन करपाचे एक साहस जावपाक जाय, फुडें येवपाक जाय। निसर्ग जर बरो रावलो जाल्यार सगळ्यो गोष्टी व्यवस्थित जातल्यो। ताका लागून प्रत्येकान जशें सतीश सरान सांगलां तशें रुद्रेशान सांगलां प्रत्येकान झाडां लावपाचो प्रयत्न करपाक जाय। म्हणजे सांगल्या प्रमाणे बिये खंय फ्रुट्स खावन उडयता ती बिये असतात ते सुद्दां खंय तरी उडयले किंवा घरा कडेन समजा झाडां रुजलेली आसात ती काडून खंय तरी एक जागो आसा ती लायल्यात जाल्यार आमचे निसर्ग बरो उरतलो आनी तुमी पळयता आसतले आमच्या सरावंडींग कितें चल्लां तें। तेजेर जर आळो घालपाक जाय आनी आमचो पर्यावरण बरें रावपाक जाय जाल्यार झाडां लावप ही अत्यंत गरजेची आसा। तशेंच पाणी अडवा पाणी जिरवा हो जो आमचो निसर्ग आसा किंवा एक जो व्ह्यू आसा टुरिस्ट व्ह्यू कसो आहा तो जतन करपाचो प्रयत्न तुम्ही करतात, असोच फुडें तुम्ही प्रयत्न करात। आणि दिसाचं महत्व म्हणजे या दिसात जगभरान प्रकृती आणि पर्यावरणाचं महत्व राखून दवरपा खातीर वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज जातात। धवरूक ही संस्था आम्ही 2021 साला रजिस्टर केल्या आणि झाडांच लावपाचं काम न्हू जर माझ्या फुड्यान ही जी ट्रेंच दिसता हेका कंटूर ट्रेंच म्हणतात, म्हणजे पावसाचं जे पाणी आसा ते पाणी जमनीच्या पोटान साठोवन दवरपाचंय काम करता। आयज मेरेन 50च्या वयर गोवा, महाराष्ट्र, गोंयांतल्या जवळपास 9 तालुक्यांनी आम्ही प्रोजेक्ट केल्यात। ही जी संस्था आसा ती लोकल जरी असली तरी राष्ट्रीय पातळीचेर नावाजलेली आसा। गोवा स्टेट बायोडायवर्सिटीचो जो पुरस्कार स्टेट अवॉर्ड आसा तो 2022 सालान धवरूक संस्थेक प्राप्त जाल्लो आसा। आणि या धवरूक संस्थेचं फाउंडेशन कोण जाल्यार तुम्ही हे जे भुरगे ही व्हाईट आणि ग्रीन टी शर्टां घालून दिसतात महत्व आयज कळना आसतला पण ज्या टायमार आमकां ऑक्सिजन सिलिंडर विकत घेवचे पडटले त्या दीस महत्व कळटा। हे जे पर्यटक आमचे कडेन आयज पयशे दिवन गोंयान येवन रावतात न्हू ते हॉटेलां खातीर येवन रावनात ना, हो जो निसर्ग आसा आणि ह्या निसर्ग सौंदर्य जो आमच्या सायडीक आसा तेचे खातीर हे लोक येवन रावतात। आणि ती गोंयाची बरीचशी इकॉनॉमी आहा ही टुरिजमाचेर चलता, पण टुरिजम कित्या खातीर चलता ह्या पर्यावरणा खातीर। आमी ज्या गजाली खातीर टुरिस्ट गोंयान येता तीच गजाल जर सोंपयली जाल्यार फाल्यां मागीर भविष्यान कोण येवचेच ना न्हू आमचे कडेन। आणि आमची जी आर्थीक संरचना जी आसा आमची गोंयची ती इकॉनॉमी चलता। भुरग्यांक आमी स्कुलान घालता कित्याक शिकांक घालता, पण तो शिक्षण घेवन आमच्या निसर्गाचेर काय परिणाम जाता किंवा आमच्या घरान काय प्रॉब्लेम जाता किंवा आमच्या देशान काय प्रॉब्लेम जाता हाचो विचार घेवन तुमकां आमी शिकोवप आसता। तर तो तुम्ही जर एक विचार जर घेवन वयशात जाल्यार खुबशे गोष्टी जावंक शकता आणि ते आमच्या खातीर आसचे ना। भुरगे येतले तांकां तेची गरज आसा, झाडाची गरज आसा, तेची झाडाचीच न्हू आमच्या पृथ्वीचे जे जीवन आसा सगळ्याची गरज आसा। तर जर अशी जबाबदारी घेत की आमी झाडां लायली आमी वाचयतले ताका वचोन लक्ष घालतले जाल्यार ते आमी टोटल 50 स्टुडंट्स आसा आणि हांव आतां 9th स्टँडर्डान। आयज वर्ल्ड एनवायरमेंट डे म्हणून आयज खूब बरें दिसता आणि हांगासर हांवें म्हाज्या फ्रेंड्सांनी खूब झाडां लायल्या आणि हांगासल्यान खूपच एनवायरमेंट बरो दिसता। शाळेच्या विद्यार्थी त्याचबरोबर विद्या प्रबोधिनी कॉलेज पर्वरी या कॉलेजच्या सुद्धा विद्यार्थी इकडे येऊन हे जे काम केलं आहे खरोखरच एक मोठं काम असं केलेलं आहे। त्यामुळे मी सगळ्या शाळेच्या पहिल्यांदा मुख्याध्यापक त्याचबरोबर प्रिन्सिपल यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आपलं जर पर्यावरण आपल्याला राखून ठेवायचं असेल आणि निसर्ग जर जपायचा असेल तर हे काम स्वतः प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून स्वीकारली पाहिजे। जसे धवरूक संस्था आहे ही एक संस्था नाही तर एक निसर्गाचं काम करणारी एक संस्था आहे आणि त्यासाठी जे व्हॉलेंटियर्स इकडे स्वतः म्हणून येऊन प्रत्येक रविवारी शनिवारी काम करतात। तुम्ही सुद्धा स्वतः येऊन मांद्रे गावातले किंवा इतर गावातले जे विद्यार्थी आहेत किंवा नागरिक आहेत त्यांना आवाहन करतो की स्वतः येऊन हे कामात आपला सहकार्य द्या। आणि आज तुमकां सगळ्यात पयलीं तुमकां वर्ल्ड एनवायरमेंट डेची सगळ्यांक शुभेच्छा दिता। आज विद्या प्रबोधिनी महाविद्यालय यांच्या निसर्ग क्लब तर्फे आज आमी हांगासर मांद्रा येथे जुनसवाडा हांगासर झाडां लावपाक गेल्लेले आसा। वर्ल्ड एनवायरमेंट डेच्या ह्या कार्यक्रमात धवरूक संस्था तसेच गावातील अनेक संस्था आसा तेंच्यांनी सगळ्यांनी मेळून आज हांगासर जुनसवाड्या हो डोंगर आसा पटा तुम्ही पळयलेच आसतले की हांगासर झाडां कमी आसात। सो हांगासर आज आमी सगळे जाण येवन हांगासर झाडां लायलेली आसात। आमची कॉलेज विद्या प्रबोधिनी महाविद्यालय ही निसर्ग क्लब तेंच्यान तयार केलेलो आसा। त्या क्लबा अंडर अनेक कार्यक्रम राबयतात जसे झाडां लावप जसे रेन वॉटर हार्वेस्टिंग। आज तुम्ही पळयता एप्रिल मे म्हयन्यात आज आमकां कितली पाणयाची कमतरता आसा, जाय थंय उदक ना, कोणाक कपडे धुवपाक मेळना, कोणाक तर पिवपाक सुद्धा मेळना, टँकर हाडून पुरवचे पडटा। हे एनवायरमेंट असो आमकां इतले उदक दिता ते आज आमी साठोवन दवरपाची गरज आसा। ते
So on the behalf of Vidya Prabodhini College, Porvorim, I, Mr. Asay Naik, would like to wish you all a happy World Environment Day. Green, he has taken up this initiative, and I really am very much, I congratulate him for his effort, and I am very much happy that a villager from this place has taken up this initiative. It should really motivate the other villages. सगळ्यान पयली धवरूक संस्थेक धन्यवाद म्हणटा, कारण तेंच्यांनी इतल्या भुरग्यांक आता ओवर 50 स्टुडंट्स येतले हांगा आणि सगळ्यांनी ट्रीज प्लांट केला. जशें ते म्हणटात ट्री ऑफ होप, हे एक्चुअली एक होप आसा, बिकॉज इवन ह्या टायमार एनवायरमेंट डेचो स्लोगनच आसा अवर लँड अवर फ्युचर अँड वी आर जनरेशन रिस्टोरेशन. दॅट इज आमी ती जनरेशन आसा जी हे एनवायरमेंट रिस्टोर करतली, तेका बॅलन्स मेंटेन करपाक आमी हेल्प करतली. सो कितें सीन आनी कितें, आनी खरेंच झाडां लावपाक इतली मजा येता की एक झाड लायल्या काय आनीक एक लाव आनी एक लाव अशें करून करून कितलीशीं झाडां 350 झाडां लायल्या. ऑलमोस्ट सगळीं सोंपली झाडां, तरी रावल्या भुरगीं आनीक येतली झाडां काय म्हणून. सकाळी 7 स्टार्ट जाला प्रोग्राम. जवळ 8 ते 10,000 झाडां गेल्या 8 वर्षात तेंच्यानी लायली आणि खरोखरच निसर्गाचं पूजन, निसर्गाचं संवर्धन करपाचो एक प्रयत्न ही धवरीक संस्था करीत आहा. आणि आयज जो ग्लोबल वॉर्मिंग जे जाल्लेले आसा, आमचे ग्लोबल वॉर्मिंगा खातीर अराउंड 1 ते 2 डिग्री टेम्परेचर वाडत आसा आणि त्याच्या पासून जर आमकां सुटका जायी जाल्यार धवरूक संस्था हर गांवांत जावपाची गरज आसा, जेणे करून झाडां लावा झाडे जगवा ही मोहीम राबवली जावंक जायी. तर धवरूक संस्थेचं एक इन्स्पायरेशन घेवंक जाय बाकीच्या. नमस्कार, माझे नाव श्रेयस सावंत. आम्ही आरडी क्लब हायस्कूल मांद्रे या शाळेचे विद्यार्थी. आयज हांगासर जागतिक पर्यावरण दिवस आणि धावरूक या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हांगासर झाडां लावपाक म्हणून इल्ले आणि खूप बरें दिसता, कारण ह्यो जो व्यू आहा तो असोच जर रावपा खातीर झाडां लावपाची खूप गरज आहा. कित्याक हांगासर जर झाडां लावंक ना जाल्यार थोड्याच वर्सांनी ह्यो जो डोंगर आहा तो सुद्धा दिसतो ना.